सुरू झालंय, उन्हाळ्यात सुट्ट्या पण लागलेत, त्यामुळे बरेच जण सुट्टीला गेले पण असतील. आता आम्ही काय अजून सुट्टीला गेलो नाही बरं का, जायचं आहे. त्यामुळे आम्ही बाहेर वगैरे गेलो की मग गरमी खूप जास्त असते, त्यामुळे नारळ पाणी पित असतो आठवड्यातून 2-3 वेळा. तर ह्यावेळेस पण नारळ पाणी पिलं होतं आणि त्याच्यामध्ये मलाई कमी आणि खोबरं जास्त होतं. त्यामुळे तिथं उभं राहून तर एवढं खोबरं खाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही काय केलं, तिथून कट करून घरी खोबरं आणलं आणि ते आता मी काढून एका डब्यामध्ये भरून ठेवलं. नंतर आता सुरू आहे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. संध्याकाळचा स्वयंपाक सिंपलच करायचा होता, कढी भात करायची होती. त्यामुळे मी कढीची सगळी तयारी करून घेतली, कुकर लावून घेतला. आता पटकन अशी कढीला फोडणी पण दिली. आता कढी केली की मला थोडासा ठेचा लागतो खायला. त्यामुळे मी आता बनवते बटाट्याचा ठेचा. आता याची रेसिपी ऑलरेडी अपलोड करून झाली, त्यामुळे बघितली नसेल ना तर पटकन बघून घ्या. आता जयंती झाली आंबेडकरांची, त्यामुळे इथं स्पर्धा वगैरे होते. त्यामुळे संचितनं 1-2 स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट पण केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याला नंबर पण आला होता. तर बक्षीस म्हणून त्याला मिळालं होतं रायटिंग पॅड आणि बुक मिळालं होतं. नंतर जेवण झालं की थोडंसं जात असतो असंच फिरायला. चला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.